साथीदार ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत। एका दिवसात तब्बल 13.50 कोटी रुपये जप्त केलेत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून साथीदारांची चौकशी करण्यात येते। ईडीनं 13-12 कोटी रोख सोने हे सोनं चांदीचे दागिने जप्त केलेत। बँक खात्यातील 2.25 कोटींच्या ठेवी गोठवल्याची माहितीही सध्या समोर येते। तर खरातचे साथीदार ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात सध्या अडकल्याचं पाहायला मिळतंय। एका दिवसात तब्बल 13.50 कोटी रुपये जप्त केले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटोरे यांच्याकडून। किरण, खरातच्या साथीदारांची सध्या ईडीकडून चौकशी केली जाते, काय अधिक माहिती? अंकिता, मागच्या काही दिवसांपूर्वी ईडीने अशोक खरातचा जो ताबा आहे तो नाशिकमधून हे घेतलेला होता। मागच्या काही वर्षांमध्ये अशोक खरातने मोठ्या प्रमाणात मालमत्ता माया जमवलेली आहे, अशा पद्धतीची जी माहिती आहे ते तपासामध्ये समोर आलेली होती। आणि त्याचनंतर अशोक खरातने काही मनी लॉन्ड्रिंग केल्याचा सुद्धा संशय ईडीला होता। आणि त्यानंतर जे ईडीने गुन्हा दाखल केलेला होता आणि त्यानंतर ईडीने नाशिकमधून अशोक खरातला ताबा घेतल्यानंतर मागच्या 2-3 दिवसांमध्ये जे ईडीने वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत खरं तर मोठ्या प्रमाणात रोकड, सोनं, चांदी अशा पद्धतीचे वेगवेगळे मुद्देमाल जे आहेत ते जप्त केल्याची माहिती मिळत आहे। आणि त्याच पद्धतीने अशोक खरातच्या निकटवर्तीयांची देखील चौकशी आहे जे ईडीकडनं केली जाते। मागच्या काही वर्षांमध्ये अशोक खरातने मोठ्या प्रमाणात भारतातून पैसा जो आहे तो बाहेरच्या देशांमध्ये पाठवलेला आहे, अशाही पद्धतीचा संशय जे आहे ईडीला आहे। आणि त्या अनुषंगाने सगळं आता ईडी हे चौकशी करताना आपल्याला बघायला मिळतोय। पण मागच्या 2-3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड, सोनं, चांदी अशा पद्धतीचं जे मुद्देमाल आहे ते ईडीने जप्त केलेलं आहे। कोट्यवधी रुपयांचं हे मुद्देमाल आहे, अशा पद्धतीचं माहिती सूत्रांकडून मिळतंय। त्यामुळे आगामी काळात अजून काय काय माहिती जे ईडीच्या चौकशीमध्ये समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आणखी एक महत्त्वाचा मुद्दा किरण, या खरातच्या साथीदारांची चौकशी नेमकी कशी होते, म्हणजे या साथीदार नेमके कोण कोण आहे, या संदर्भात पोलिसांकडून तपास कशा पद्धतीने पुढच्या दिशेला नेला जातोय? ईडीकडनं या सगळ्या संदर्भात चौकशी सुरू आहे। अशोक खरातने मनी लॉन्ड्रिंग केल्याचा संशय आहे आणि त्याच मनी लॉन्ड्रिंग मध्ये अशोक खरातचे काही निकटवर्तीय लोक सहभागी होते का, अशा पद्धतीचा संशय ईडीला आहे। आणि त्याच अनुषंगाने ईडी आता चौकशी करताना आपल्याला बघायला मिळतोय नाशिक, नगर अशा वेगवेगळ्या ठिकाणचे जे अशोक खरातचे निकटवर्तीय लोक आहेत अशा लोकांची जे ईडीकडनं चौकशी केली जाते। निश्चित किरण, या संदर्भातले